नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांना बसतोय सर्वात मोठा धक्का। तर बीडमधून ज्योती मेटे या वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता। पंकजा मुंडे यांच्यासह बजरंग सोनवणे यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी ठरणार। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या खेळीमुळे भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बसतोय सर्वात मोठा धक्का। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या राष्ट्रप्रथम या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शरदचंद्र पवार गटाच्या वतीने ज्योती मेटे यांनी उमेदवारीची मागणी केली होती, मात्र उमेदवारी न देता बजरंग सोनवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। आता बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे ह्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोघांची डोकेदुखी वाढली अशी शक्यता वर्तवली जात आहे। शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीची राजीनामा देत शरद पवार गटाच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती। मात्र या संदर्भात ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती। त्यानुसार आपण उमेदवारीसाठी आशावादी असल्याचं ज्योती मेटे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं होतं। मात्र ज्योती मेटे यांना डावलत शरद पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे आता ज्योती मेटे काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्योती मेटे यांना संपर्क साधण्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्याविषयी कोणती माहिती देण्यास मात्र ज्योती मेटे यांनी स्पष्टपणे नकार दिला। तर बीड जिल्ह्यामध्ये व बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ज्योती मेटे या मराठा प्रभावी उमेदवार म्हणून प्रभावी ठरू शकतात। शिवसंग्राम संघटनेचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात कामं केली होती। बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव आजही दिसून येतो। त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये रान पेटले होते। त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या उमेदवारांना ज्योती मेटे यांच्या माध्यमातून तगडाच प्रतिस्पर्धी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते। बीडमध्ये मराठा उमेदवार म्हणून ज्योती मेटे ह्या प्रभावी ठरू शकतात। त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोन्ही उमेदवारांना तगडी टक्कर मिळण्याची शक्यता। दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रिंगणात उतरल्यास बजरंग बाप्पा सोनवणे यांना फायदा होईल की पंकजा मुंडे किंवा बजरंग बाप्पा सोनवणे राष्ट्रवादी शरद पवार गट, पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टी, ज्योती मेटे वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत असल्यास त्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल? आपल्याला काय वाटतं याबाबत आपले मत आणि प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।